मी हे त्यांना सांगितलं तिथल्या लोकांना. आमच्या सोलापूरमध्ये 8वीच्या मुलाला IITचं क्लास लावतात म्हणाल्यानंतर हैदराबादमधले पालक आणि माझे मित्र म्हणाले, तुमच्यात किती उशिरा सुरू करतात? आमच्यात तरी 5वीला सुरू करतात. तेव्हा मी पालकांना एक विनंती करतो की आपण विद्यार्थ्यांना काय शिकवा लागलो, आमच्या मुलांना कितपत शिकवा लागलो ह्याचा विचार करण्याचे पाळी आलेले आहे. वर्ल्ड बँकचं रिपोर्ट बाहेर आलेलं आहे ऑक्टोबरमध्ये. भारतातील शिक्षणाचं दिशा सांगताना 2 गोष्टी मांडण्यात आलेल्या आहेत. नंबर 1, अभ्यासक्रम एवढा अवघड होत चाललेला आहे की विद्यार्थ्यांना तो शिकताना अवघड जायला लागलेला आहे. आणि दुर्दैवाने ते अभ्यासक्रम शिकवण्यासाठी प्रेमळ भावनेने सांगणारे शिक्षक नाही राहिले. या दोन्हीमधून वर्ल्ड बँकेने काळजी व्यक्त केलेली आहे भारतीय शिक्षणाबद्दल. जे शिक्षण नावाचं गोष्ट विद्यार्थ्याच्या भाग्यात मिळालेलं आहे ते लॉस्ट अपॉर्च्युनिटी, संधी हरवून बसत आहेत काय, काहीही शिकत नाहीत काय, असा प्रसंग निर्माण झालेला आहे. सगळ्यांना मार्क हवे आहेत. पालकांमध्ये कितीही सांगितले तर सुद्धा मार्कशी नातं तोडायला मी तयार नाही. विद्यार्थ्याला, पहिलीच्या विद्यार्थ्याला आपण 90%, 80% मार्कांचा जर मोजमाप करत राहिलो, त्या विद्यार्थ्याला 10वी, 12वी, इंजिनिअरिंग, मेडिकल अजून 20 वर्ष पळायचं आहे. जर आम्ही त्याचं शक्ती आत्ताच काढून घेतलो, एनर्जी त्याचा आपण फिनिश केला, तर तो पुढे नोकरी कसा करणार? जर आम्ही त्या बाळाला 6 तास झोपू दिलं नाही, अनेक कारणासाठी त्याचं झोपच नीट झालं नाही, तब्येत नीट राहील का? आपण मार्क मिळू पण त्या विद्यार्थ्याच्या शरीराशी खेळत तर नाही ना, याचा विचार करण्याची पाळी आलेली आहे. सगळेजण सांगतात की होलिस्टिक डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे, विद्यार्थ्यामध्ये प्रगती व्हायला पाहिजे. आपण मार्कच बघत असेल, सुट्टी दिवशी बी त्याला जर आम्ही ट्युशनला पाठवत असू, जर दिवसभर त्याला अनेक क्लासला पाठवत असेल, तर आपण चांगलं करत नाही आहे. मला इथं एक गोष्ट सांगायचं आहे. एक रशियाचा माणूस भारताला आला म्हणे, खूप इंटरेस्ट घेऊन सगळ्या शिक्षण संस्थेला भेटला. एका शाळेत परीक्षा सुरू होतं म्हणे. परीक्षेच्या खोलीमध्ये अत्यंत ताण तणाव होता. सुपरवायझर सूचना देत होते, हेडमास्तर फेऱ्या मारत होते. काही विद्यार्थी असा बसलेले, काही विद्यार्थी केस उपसत होते, काही विद्यार्थी घाबरून बसले होते. रशियन शास्त्रज्ञ सांगतो, याला शिक्षण म्हणत नाही. दिस इज नॉट एज्युकेशन. जर मुलगा घाबरून अभ्यास करत असेल, मुलगा घाबरून शाळेला जात असेल, त्याला शिक्षण कसं म्हणायचा? मोबाईल शिकताना मुलगा न सांगता शिकतो, तसं वर्गामध्ये न सांगता शिकणे आवड निर्माण करण्याची गरज आहे. मी 30 वर्ष नोकरी केलो. समोर बसलेल्यांमध्ये माझे काही विद्यार्थी बी बसलेले असण्यास शक्यता आहे. तर काही प्रकरणात आम्हाला हे जमलं. विद्यार्थ्यांना आनंदाने, मनाने, स्वतःहून शिकवायला आम्हाला जमलेलं आहे. तर पालकांनी याच्याकडं लक्ष ठेवणे गरजेचं आहे की तुमचं बाळ प्रामाणिकपणे, तुमचं बाळ आनंदाने शिकतं की नाही. जबरदस्ती करून शिकवून काय चालणार नाही. आता मी शिक्षकांसाठी आमच्या सिद्धरामेश्वर महाराजांचे समकालीन जे संत होऊन गेले, त्यांनी एक वचन लिहून ठेवलेलं आहे. माझी मातृभाषा कन्नड आहे, मराठी थोडाफार बोलतो, इंग्रजी विषय शिकून पोट भरून घेतो. गेल्या वर्षी मला अमेरिकेचे स्कॉलरशिप मिळालेलं होतं. तिथं गेल्यानंतर अमेरिकेचे जे मॅडम होते, आम्हा बसलेल्या 1000 शिक्षकांना प्रश्न विचारले. बसलेल्यांमध्ये फक्त एकच भाषा येते, हात वर करा. कोणी हात वर केला नाही. फक्त 2च भाषा येतात, हात वर करा.
कोणी हात वर केलं नाही. फक्त 3च भाषा येतात, हात वर करा, कोणी हात वर केलं नाही. फक्त 4 भाषा येतात, हात वर करा म्हटल्यावर थोडं जण हात वर करण्याचे प्रयत्न केले. मॅडमच्या डोळ्यातनं पाणी आलेलं की अश्रू आलेलं की काय तुम्ही भाग्यवान आहात, एवढं सगळ्या भाषा तुम्हाला येतात आणि आम्ही इकडे महाराष्ट्र कर्नाटकचं भांडण करतो. तर अनेक भाषा यायला पाहिजे. तर त्यावेळी अल्लम प्रभू जे सिद्धरामेश्वर महाराजांचे समकालीन होते ते संदेश मी तुम्हाला वाचतो आणि हे विशेष करून शिक्षकांसाठी आहे. ಕೃತಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯಂಗೆ ಬಡಿದು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಿದಡೆ ಆಗಲೇ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ. ದೇರ್ ವೇರ್ ಏಜಿಸ್ ಬಟ್ ದ फर्स्ट वन वॉज कृतयुग. त्या युगामध्ये काय म्हण श्री गुरु शिष्यंगे बडिದು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಿದಡೆ ಆಗಲೇ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ. It was the period when the teacher was beating the student and teaching. ತ್ರೈತಾ ಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯಂಗೆ ಬೈದು ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಿದಡೆ ಆಗಲೇ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ. ದೆನ್ ಕೇಮ್ ನೆಕ್ಸ್ಟ್ ಏಜ್ ತ್ರೈತಾ ಯುಗ. ದೇರ್ ದ ಟೀಚರ್ಸ್ ವೇರ್ ಸ್ಕೋಲ್ಡಿಂಗ್ ದ ಸ್ಟೂಡೆಂಟ್ ಆ್ಯಂಡ್ ಟೀಚಿಂಗ್. ದ್ವಾಪಾರ ಯುಗದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯಂಗೆ ಝಂಕಿಸಿ ಬುದ್ಧಿ ಕಲಿಸಿದರೆ ಆಗಲೇ ಮಹಾಪ್ರಸಾದವೆಂದನಯ್ಯ. ಸೊ ಹಿ ಸೇಸ್ ಇನ್ ದ್ವಾಪಾರ ದ ಟೀಚರ್ stared at the student and taught him. पुढचं फार महत्त्वाचं आहे. कलियुगामध्ये आलो आपण आता. कलियुगದಲ್ಲಿ ಶ್ರೀ ಗುರು ಶಿಷ್ಯಂಗೆ ವಂದಿಸಿ ಬುದ್धी कलिसी ಆಗಲೇ महाप्रसादवेंदनಯ್ಯ. अल्लम प्रभू म्हणाले कलियुगामध्ये विद्यार्थ्याला हात जोडून शिकवा. शिक्षकांसाठी आहे का? शिक्षण एवढं पवित्र आहे माहीत आहे का? आम्ही विद्यार्थ्यांना शिकवताना आईला जे दूध पाजवायची इच्छा असते त्याहीपेक्षा जास्त असतं, तर त्यालाच आपण हात जोडून शिकवण्याची पाळी आपण मानलेली आहे. की त्याचा अर्थ चुकीचे घ्यायचे नाही की मुलं शिकत नाहीत म्हणून त्यांना हात जोडायला पाहिजे. नो, की मुळातच शिक्षण एवढं पवित्र आहे. शिक्षकांनी त्याला तसं समजून विद्यार्थ्याला नतमस्तक होऊन शिकवायचा का? आपण बी त्या विद्यार्थ्याबरोबर शिकत असतो. हे विद्यार्थ्यांना सांगितल्यानंतर मी लास्ट आय वुड लाईक टू गो टू द स्टुडंट्स. देर आर मेनी थिंग्स वेटिंग फॉर द स्टुडंट्स व्हॉट दे कॅन गेट. मी सगळीकडे गेल्यानंतर हे गोष्ट सांगत असतो. आय वुड लाईक टू टेल द स्टोरी. टाइम्स ऑफ इंडियाला एक बातमी आलेला होता. काय म्हण, खेड्यातला मुलगा हेलिकॉप्टरमध्ये बसून गावाला आला. आम्ही बी खेड्यातले विद्यार्थी. मला काही विश्वास झाला नाही, खेड्यातला मुलगा कसं काय येतो हेलिकॉप्टरमध्ये बसून. बातमी मी पुढं वाचलो की कर्नाटकमधला एक गावातला मुलगा 12वी सायन्स पास झाला. एका चांगला शिक्षकाच्या कॉन्टॅक्टमध्ये आला आणि इंजिनिअरिंग पूर्ण केला. आई वडील, आई तर गळ्यातलं मंगळसूत्र विकून मुलाला शाळा शिकवली. 5 वर्ष मुलगा कुठं गेला माहीतच नाही. आई वडील वाट बघत राहिले, कुठं शिकून कुठं गेला माहीत नाही. हे टाइम्स ऑफ इंडियाला आलेलं बातमी सांगतो मी तुम्हाला. तर बातमीदार सांगतात की त्या पेपरमध्ये बातमीमध्ये आहे की 5 वर्षानंतर आई वडिलांना एक पत्र आलं. पत्रात लिहिलं होतं, मुलगा मी बुधवारी हेलिकॉप्टरमध्ये बसून गावाला येणार आहे. आई वडील बिचारे कोणाला सांगितले नाही. थोड्या पाहुण्यांना सांगितले. ते पाहुणे म्हणाले की हेलिकॉप्टर तुमच्या झोपडीवर उतरणार आहे का? लोक चेष्टा केले. पण बसलेल्या पालकांना विद्यार्थ्यांना मला सांगायचं आहे, बातमीमध्ये अशी आहे की करेक्ट 11 वाजता सकाळी गावावर हेलिकॉप्टर फेरी मारा लागलं. मुलगा 5 वर्ष गायब असलेला मुलगा त्या वार्ताहराला सांगतोय काय म्हण, आमचं हे शेत, आमचं हे वीर, मी इथं पोहत होतो, हे आमचं गाई बांधण्याची जागा, हे म्हशी बांधायची जागा, मी शेण काढत होतो वगैरे सगळं सांगितलं. लास्टला हेलिकॉप्टर लँड झाली. ज्यावेळी हेलिकॉप्टर उतरलं, ग्रे रंगाचा सूट घातलेला
मुलगा बाहेर पडला. अख्खं गाव अचंबित झालेलं आहे. वार्ताहर खूप छान लिहितात, पहिले 5 मिनिट आई वडील आणि मुलगा अश्रूनच बोलले, कुणालाही शब्द फुटला नाही. लास्टला वडील विचारलं, ए बाबा हे काय प्रकार आहे? मुलगा सांगितला, माझं आयुष्यात एक स्वप्न होतं, आमच्या गावाला हेलिकॉप्टरमध्ये बसून यायचा. मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर विसा काढून मी सध्या अमेरिकेत असतो. मी तिथल्या मेन कार कंपनीमध्ये चीफ डिझायनिंग इंजिनियर आहे. अख्खं गाव हे उदाहरण आहे. सगळ्यांना संधी आहे. तुमच्यासमोर बोलणारे आम्ही आज खेड्यातून आलेले विद्यार्थी, आम्हाला 2-2 दिवस जेवायला मिळालं नाही, तसले आम्ही विद्यार्थी. आम्ही संगमेश्वर कॉलेजसारख्या कॉलेजचं व्हाईस प्रिन्सिपल होण्यापर्यंत आपण मजल मारली. तुमच्याही लेकरांना हो या सगळ्या गोष्टी तयार आहेत. विद्यार्थ्यांवर दडपण आणू नका. विद्यार्थी आनंदाने शिकतील याच्याकडे लक्ष ठेवा. विनाकारण दडपण त्यांच्यावर आणू नका. विनंती करतो, मार्कची नातं जेवढं लवकर तोडताय ते तोडा. हे साधारणपणे मार्क येणे गरजेचं आहे. वेळ नाही आहे माझ्यासमोर बोलायला, पण तुम्हा सगळ्या पालकांना मी ऋण व्यक्त करतो. इथं पालक सभेचे लोक बोलले, आम्हा शिक्षकांना पगार तुमच्या कष्टातून मिळतं. 4 वेळा पैसे देतात पालक हो, आणि वेगवेगळं शिक्षण देऊन तयार करून मुलांना आमच्या समोर आणून देता. तर पालकांचं मी ऋण मानतो. मी शिक्षण संस्थेचे शिवदारे फॅमिलीचं ऋण मानतो. मग आम्हाला कार्यक्रमाला बोलवलं, हेडमास्टरनी बोलवलं, खूप छान संध्याकाळ तुमच्या सगळ्यांमध्ये राहता आलं, की जेणेकरून मी मराठीतून बोललो. दिस डज नॉट मीन आय डोंट नो इंग्लिश, आय नो एव्हरीथिंग, बट इफ had I spoken only in English, it would have been not so easy to understand my heart. भावना हे येणाऱ्या भाषामध्ये बोलवायचं असतं. कोणीही लेकरांना कमी समजू नका, समजू नका, त्यांच्यासमोर मार्कचा विषय काढू नका. एवढंच आज संध्याकाळी विनंती करतो. तुमच्या रजा घेतो.